मंडळी 2025च्या शेवटी सरकारनं जुन्या कामगार कायद्यांच्या जागी 4 नवीन कामगार संहिता लागू केल्या आणि त्यानंतर देशात एकच गदारोळ उडाला। सरकारचं म्हणणं होतं की हे नवीन कायदे कर्मचारी आणि कामगारांच्या हिताचे आहेत, तर अनेक कामगार संघटना मात्र याला विरोध करत असून त्यांचं म्हणणं आहे की या कायद्यांमुळे कामगारांची नोकरी सुरक्षित राहणार नाही आणि उद्योगपतींना जास्त मोकळीक मिळणार आहे। आता हा नवीन कामगार कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्याचं कारण म्हणजे आज 12 फेब्रुवारी 2026 ला 20हून जास्त कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदीची घोषणा केली आहे। म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय, या संघटनांच्या मागण्या काय आहेत आणि सरकारने नेमका काय दावा केलाय याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, देशातल्या प्रमुख कामगार संघटना, शेतकरी संघटना आणि बँक संघटनांनी 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे। या संपाचं मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने जुन्या 29 कामगार कायद्यांच्या ऐवजी लागू केलेले 4 नवीन कामगार संहिता आहे। या विरोधात आता 20हून अधिक कामगार आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदीची घोषणा केली आहे। या संघटनांचं म्हणणं आहे की या नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अधिकारांमध्ये कपात होऊ शकते, तसंच ट्रेड युनियन नोंदणीची प्रक्रिया अधिक कठीण होण्याची भीती आहे। याशिवाय बँक कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात आठवड्यातून 5 दिवस काम म्हणजेच 5 डे वर्क वीक लागू करण्याची मागणी करतायत, कारण सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते, मात्र प्रत्येक शनिवारी सुट्टी देण्याची त्यांची मागणी आहे। सोबतच वाढत्या कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांचा वर्क लाईफ बॅलन्स बिघडत असल्याचं युनियन बँकेचं म्हणणं आहे। त्यामुळे कामगार कायदे आणि 5 डे वर्क वीक या दोन्ही मुद्द्यांवरून हा संप अधिक तीव्र होताना दिसतोय। या सगळ्यांवर सरकारचा युक्तिवाद असा आहे की 29 जुन्या कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून 4 नवीन लेबर कोड तयार करण्यात आले आहेत। या मागचा उद्देश कामगारांना अधिक प्रभावी आणि व्यापक सुरक्षा देण्याचा आहे, तसंच सर्व कामगारांना कामगार कायद्यांचा लाभ प्रत्यक्षात मिळावा यासाठी ही रचना करण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। सरकारच्या मते 2019च्या वेज कोडमुळे कामगारांना किमान मजुरीची कायदेशीर खात्री मिळेल आणि दर 5 वर्षांनी किमान वेतनाचे पुनरावलोकन केलं जाईल। तसंच सर्व कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची हमी मिळेल आणि महिला व पुरुषांना समान मोबदला देण्याची तरतूद मजबूत करण्यात आली आहे, असा सरकारचा दावा आहे। याशिवाय अल्प योगदानाच्या माध्यमातून सर्व कामगारांना EMICच्या दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील आणि सामाजिक सुरक्षा कवच अधिक व्यापक होईल, असं सरकारचं म्हणणं आहे। मात्र कामगार संघटनांचा आरोप आहे की कृषी कायद्यांवर देशभरात वाद सुरू असताना सरकारने पुरेशी चर्चा न करता लेबर कोड मंजूर केले गेले। सोबतच राज्यसभेत विरोधी पक्ष अनुपस्थित असताना विधेयक मंजूर करण्यात आल्याचा दावा संघटनांकडून केला जातोय। दरम्यान उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिनिधींनी नवीन लेबर कोडची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती आणि केंद्र सरकारने PIB द्वारे जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की या 4 लेबर कोडमुळे वेतन संरचना सुधारेल, अपघाताच्या वेळी अधिक संरक्षण मिळेल आणि सामाजिक सुरक्षा मजबूत होईल। तसंच हे बदल कामगारांसाठी कल्याणकारी ठरतील, असा सरकारचा विश्वास आहे। मंडळी, सरकारचा दावा आहे की 4 नवीन लेबर कोडमुळे देशातल्या सुमारे 50 कोटी कामगारांना थेट फायदा होईल आणि जुन्या कायद्यांपेक्षा अधिक स्पष्ट, व्यापक आणि आधुनिक व्यवस्था निर्माण होईल। सरकारच्या मते आता एखाद्या कामगाराने 1 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएटीचा लाभ मिळू शकेल, तर पूर्वी त्यासाठी 5 वर्षांची अट होती। तसंच नोकरीशी संबंधित कागदपत्रे देणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि कामगारांना नोकरीबाबत अधिक सुरक्षितता मिळेल। सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत सरकारचा दावा आहे की 2020च्या कोड नंतर PF, MIC, विमा आणि इतर सुविधा अधिक व्यापक पद्धतीने सर्व कामगारांपर्यंत पोहोचतील। तसंच 2019च्या कोड ऑन वेजमुळे सर्व कामगारांना किमान मजुरीची हमी मिळेल आणि वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल। याशिवाय 40 वर्षांनंतर कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे। तसंच महिलांना त्यांच्या संमतीने रात्रीच्या वेळेस काम करण्याची परवानगी देण्यात आली असून समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद मजबूत करण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। नवीन कोड अंतर्गत प्रथमच गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि
फॅसिलिटेटर्स यांची कायदेशीर व्याख्या करण्यात आली असून त्यांनाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचा आरोप आहे की नवीन लेबर कोडमुळे कामगारांच्या संपाच्या अधिकारांवर मर्यादा येतील आणि नोकरीतून काढून टाकणं अधिक सोपं होईल. इंटकचे सरचिटणीस संजय सिंह यांच्या मते सांगितले जाणारे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा कामगार नोकरीत टिकून राहतील, परंतु फिक्स टर्म रोजगाराच्या व्यवस्थेमुळे मालकाला इच्छेनुसार कामगार बदलण्याची मोकळीक मिळू शकते, असा त्यांचा दावा आहे. कामगार संघटनांचा अजून एक आरोप आहे की कंत्राटी पद्धतीला चालना मिळाल्यास शोषण वाढू शकतं, तसंच काही धोकादायक उद्योगांमध्ये महिलांकडून रात्री काम करून घेण्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे सरकारच्या दाव्यांवर आणि विरोधकांच्या आरोपांवर लेबर कोडचा मुद्दा अधिक वादग्रस्त बनलाय. आता पाहूया की कामगार संघटना या नव्या लेबर कोडला विरोध का करतायत. तर मंडळी, राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीप्रमाणे कामगारांशी संबंधित विषय समवर्ती सूचित येतात, म्हणजेच केंद्र आणि राज्य या दोघांनाही फायदे करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नवीन लेबर कोडची अंमलबजावणी करताना राज्य सरकारांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात 50 कोटींहून अधिक कामगार असून त्यातील सुमारे 90% कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात आणि हे चारही लेबर कोड सर्वांवर लागू होणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम व्यापक प्रमाणात होणार आहे. अनेक कामगार संघटनांचा आरोप आहे की नवीन लेबर कोडमुळे कामगारांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते. हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस हरभजन सिंह सिद्धू यांच्या मते कामगारांच्या दीर्घ लढ्यानंतर तयार झालेले 44 कायदे एकत्र करून त्यातील कामगार हिताच्या तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत आणि मालकांच्या हिताच्या तरतुदींना अधिक महत्त्व देण्यात आलंय. संघटनांचा दावा आहे की संप करण्यासाठी कठोर अटी घालण्यात आल्या आहेत आणि अटींचं उल्लंघन केल्यास संप बेकायदेशीर ठरू शकतो. तसंच दंड किंवा तुरुंगवासाची तरतूदही आहे. काही प्रकरणांमध्ये अत्यावश्यक सेवा नसतानाही संपासाठी दीर्घ नोटीस देण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप केला जातोय. कामगार संघटनांच्या मते फिक्स्ड टर्म रोजगार आणि कंत्राटी पद्धतींमुळे नोकरीची हमी कमी होईल. तसंच 100 कामगारांऐवजी 300 कामगारांची मर्यादा केल्यामुळे 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या उद्योगांना सरकारची परवानगी न घेता कारखाना बंद करता येईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार असुरक्षित होतील अशी भीती व्यक्त केली जाते. कामाचे तास 8 ऐवजी 10 ते 12 तासांपर्यंत वाढवले जाऊ शकतात, असा आरोपही संघटनांकडून करण्यात येतोय. तसंच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली कामगार कायद्यांचं संरक्षण कमी केलं जात असल्याची टीका केली जाते. याशिवाय 2015 नंतर राष्ट्रीय लेबर कॉन्फरन्स घेण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून पुरेशी चर्चा न करता कायदे करण्यात आल्याचा आरोपही केला जातोय. एकूणच सरकारचा दावा आहे की नवीन लेबर कोडमुळे सुधारणा आणि सामाजिक सुरक्षा वाढेल, तर कामगार संघटनांचं म्हणणं आहे की या बदलांमुळे नोकरीची सुरक्षितता आणखी संघटनात्मक हक्क कमी होतील. त्यामुळे या मुद्द्यांवरून देशात तीव्र मतभेद निर्माण झालेत. नव्या लेबर कोडमधील तरतुदींवर मागील काही महिन्यांपासून सातत्याने विरोध होत असल्याचाही सरकारकडून कोणताही मोठा बदल किंवा स्थगितीचा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कामगार संघटना पुन्हा आक्रमक झाल्यात आणि त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. कामगार संघटनांचं म्हणणं आहे की नोकरीतील सुरक्षितता कमी करण्याच्या तरतुदी, संपावरील निर्बंध, कंत्राटी आणि फिक्स्ड टर्म रोजगाराला चालना, तसंच कारखाना बंद करण्यासाठीची वाढवलेली मर्यादा या मुद्द्यांवर सरकारने पुनर्विचार करावा. मात्र त्याबद्दल ठोस निर्णय न झाल्यानं आंदोलन तीव्र करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारत बंदीची घोषणा करण्यात आली असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. म्हणूनच देशभरात वादविषय ठरलेल्या या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.